त्यांनी सर्व संमतीने भारतभर उठावाची एक तारीख नक्की केली. 31 मे 1857 रविवार सकाळी 11 वाजता. असे असले तरी फेब्रुवारी 1857 मध्ये एक दुर्घटना घडली. बरकपूर छावणीच्या 19 नंबर पलटणीतील सैनिकांना वापरण्यासाठी गोळ्या देण्यात आल्या. त्यांनी त्या वापरण्यास ठामपणे नकार दिला. परेड घेणारा इंग्रज अधिकारी त्याच गोळ्या वापरण्याची सक्ती करू लागला. बंगालमध्ये त्यावेळेस एकही सैनिक तुकडी नव्हती. जनरलने ताबडतोब ब्रह्मदेशातून गोऱ्यांची एक तुकडी मागवण्याचा, हिंदी सैनिकांची शस्त्रे काढून घेण्याचा आणि त्यांना नोकरीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाची कुणकुण पलटणीतील सैनिकांना लागली. त्यांच्यातील काहींनी विचार केला की कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता निमूटपणे शस्त्र टाकून देणे ही अपमानजनक बाब आहे. त्यापेक्षा पुढे होणाऱ्या क्रांतीची आत्ताच सुरुवात करून टाकायला काय हरकत आहे. मंगल पांडे नावाच्या सैनिकाचा राग अनावर झाला. ब्रह्मदेशातील गोऱ्यांची तुकडी अद्याप आली नव्हती. ती येताच आपली शस्त्रे सक्तीनं काढून घेतली जातील हे सर्वांना स्पष्ट दिसत होतं. त्या दिवशी मंगल पांडे पक्का विचार करूनच परेड ग्राउंडवर आला. इंग्रजांनी इतकी धास्ती घेतली होती की परेड घ्यायला आता ते एकटे दुकटे कधीच येत नसत. मंगल पांडेने एकदा परेड घेण्यासाठी आलेल्या जनरल वगैरे इंग्रज अधिकाऱ्यांकडे चळचळीत नेत्र कटाक्ष टाकून पाहिले. बंदूक वर उचलली. धाड धाड गोळ्या झाडल्या. इंग्रजांचे काही अधिकारी मैदानावरच मरून पडले. या घटनेची खबर उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली. पुढे इंग्रजांनी पांडेला फाशी दिली. हे सांगायलाच नको. मेरठला सर्वात मोठी छावणी होती. हिंदू फौजेतल्या 90 जवानांना बंदुकीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 85 सैनिकांनी त्या गोळ्यांना स्पर्श करण्यासही नकार दिला. त्यांच्या विरुद्ध कोर्ट मार्शल करण्यात आले. जवानांना गोरी फौज आणि तोफखाना यांच्यामध्ये उभे करण्यात आले. त्यांची वर्दी गणवेश उतरवला गेला. त्यांच्या हातापायात बेड्या ठोकण्यात आल्या. दहशत बसावी म्हणून ते दृश्य पाहण्याकरता बाकीच्या हिंदी जवानांना मुद्दाम मैदानावर बोलावले गेले. त्यानंतर त्या 90 जवानांची रवानगी कारागृहात करण्यात आली. त्यांचे साथीदार जवान मनापासून संतापले होते. ती वेळ सकाळची होती. त्यांना 31 पर्यंत शांत राहण्याचा आदेश असल्याने तेवढ्या वेळेपुरता त्यांनी मनातील राग कसा बसा गिळला. दात ओठ खातच ते आपापल्या बॅरेक्सकडे चालते झाले. त्यांचा धीर खचला. त्यांनी रात्रीच दिल्लीला निरोप पाठवला. उद्या परवापर्यंत आम्ही दिल्लीला पोहोचत आहोत. बादशाह सलामतांच्या राज्यारोहणाची पूर्वतयारी करून ठेवावी. 10 मेला मेरठमध्ये दंगा स्वरूप परिस्थिती निर्माण झाली. तलवारी खणखणल्या. बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी झडत राहिल्या. हिंदी सैनिक आता हातघाईवर आले. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी संघर्षाला सुरुवात केली होती. मारकाट करीत दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला पोहोचले. आधीच संधान बांधून दिल्लीच्या इंग्रज सेनेत फूट पाडून ठेवली होती. मेरठचे सैनिक दिल्लीला पोहोचताच दिल्ली वासियांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तेथील इंग्रज सैन्यातील हिंदी जवान मेरठहून आलेल्या सैनिकांना येऊन मिळाले. सर्वत्र दीन दीन, अल्लाहू अकबर आणि हर हर महादेव या घोषणांनी आसमंत ढवळून निघाला. एकत्र झालेल्या हिंदुस्थानच्या संयुक्त फौजेने दिल्लीच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. गर्भगळीत झालेल्या गोऱ्यांच्या पलटणीने जीव वाचावा म्हणून पळ काढला. बहादूर शाह जाफरचा भारताचा सम्राट म्हणून राज्यारोहण करण्यात आला. त्याला 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्याने क्रांतीचे भारतीय नेतृत्व स्वीकारावे म्हणून विनंती केली. बादशहाने ही जबाबदारी अतिशय आनंदाने आपल्या डोक्यावर घेतली. मे महिन्याची 31 तारीख उगवण्याआधीच जवळजवळ संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात क्रांतीची ज्वाला भडकवून उठली. आज येथे उद्या तेथे अशी ती सरकत राहिली. 4 जून 1857 रोजी
एकाएकी अर्धी रात्र झाल्यावर कानपूर शहराची शांतता भंगवीत 3 स्फोट झाले. हिंदुस्थानी सैन्याने कानपूर पासून क्रांतीचा श्रीगणेशा केला. सकाळीच कानपूर मधील इंग्रजांचा खजिना क्रांतिकारकांच्या ताब्यात आला. त्यांनी नानासाहेबांना राजा म्हणून घोषित केले. त्याच दिवशी झाशीला भडका उडाला. झाशीत इंग्रजांनी एत्त देशीयांची जी फौज बंदोबस्तासाठी आणून ठेवली होती तिचे प्रमुख होते वीर गुरबक्ष. त्यांच्याशी क्रांतिकारकांनी सुरुवातीपासूनच संधान बांधून ठेवले होते. सर्व तयारीनिशी तो हा दिवस उगवण्याची वाट पाहत होता. त्यानं किल्ल्यातील इंग्रज शिबंदीवर हल्ला चढवला. त्यांचा संपूर्ण दारुगोळा ताब्यात घेतला. स्कीन, गार्डन, डनलप यांची बैठक झाली. त्यांनी विचार केला, नदीला आलेल्या महापुरात मोठमोठी झाडे वाहून जातात. हिंदुस्थानी क्रांतिकारकांच्या या वणव्यात कोणता अनर्थ होईल हे कोणी सांगावे. या प्रसंगातून केवळ महाराणीच आपली आणि आपल्या बायका मुलांची रक्षा करू शकतील. हिंदुस्थानी लोक उदार अंतःकरणाचे असतात. त्यांच्या पुढे थोडेसे हातपाय जोडले की त्यांना त्वरित दया येते. हा त्यांचा मूर्खपणा असला तरी आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं. आपला सर्वांचा जीव वाचवणं महत्वाचं. महाराणीकडे कोणाला पाठवावे? स्कीनने घोंगडं झटकण्याच्या उद्देशाने विचारले. मी जातो. छावणीतून आणखी कोणाला तरी सोबत घेतो, डनलप म्हणाला. डनलप छावणी जवळ पोहोचला. समोर शिपाई रिसालदार काले खान उभा होता. त्यानं मागे पाहिले ना पुढे. सरळ डनलपला गोळी घालून ठार केले. इंग्रजांची धावपळ सुरू झाली. आता गार्डन एकटाच महाराणींच्या पायावर लोटांगण घालायला आला. तो मोठ्या विनम्रपणे हात जोडून त्यांना म्हणाला, महाराणीजी, आम्ही पुरुष आहोत. आम्हाला स्वतःची चिंता नाही, मात्र आमच्या बायका पोरांना क्रांतिकारकांपासून धोका संभवतो. त्यांना किल्ल्यावर आपल्या महालात आश्रय दिला तर कोणीही त्यांच्यावर चाल करून येण्याची हिम्मत करणार नाही. आपले फार उपकार होतील. तुमच्या बायका पोरांना हिंदुस्थानी संस्कृतीत वाढलेले आमचे क्रांतिकारक स्पर्श सुद्धा करणार नाही. मात्र त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज भासेल साहेब. राणी सावधपणे म्हणाल्या. अवश्य सरकार, ते का सांगायला पाहिजे. आमचे सहकार्य आपल्याला अखंड मिळत राहील. गार्डनच्या हातात काही नव्हते तरी त्यानं आश्वासन दिले. हिंदुस्थानच्या पूर्वंपार चालत आलेल्या परंपरेनुसार वैरभाव मनातल्या मनात दाबून महाराणींनी त्या संधी साधू आणि कपटी लोकांना राजाश्रय देण्याचे कबूल केले. गार्डनला सुरक्षितपणे नेऊन सोडण्यासाठी त्यांनी त्याच्याबरोबर सुरक्षा रक्षक दिले. महाराणीजी, त्या संधी साधू लबाड आणि पाताळ यंत्री वैऱ्याला इतकी सलकीची वागणूक? सांभाळून देवी. शक्यतो या संकटापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, कारण क्रांतिकारकांचा मुख्य अड्डा झाशीच असे दिसते. ते महालावर चालून आले तर? मुंदरला अडवीत महाराणी म्हणाल्या, मुंदर, आपला झगडा इंग्रज सरकारशी, पुरुषांशी आहे, त्यांच्या बायका मुलांशी नाही. मी आपल्या शिपायांवर नियंत्रण ठेवू शकले नाही तर त्यांचे नेतृत्व कशी करू शकेल? ही आमची एक शतरंजी चाल आहे, झाशीच्या अति आणि विश्वासातल्या गुप्तचरांपासूनही लपवून ठेवण्यासारखी. हसतच मुंदरने विचारले. महाराणींनी उत्तर दिले. त्या पुढे म्हणाल्या, तर आमचे काकासाहेब, प्रधानमंत्री नरसिंहराव, दिवाणजी रघुनाथ सिंह आणि जवाहर सिंह, खुदा बख्श, गुलजार खान यांना आम्ही तातडीने खलबत खान्यात बोलावले म्हणून निरोप सांगा. काशीबाई आणि सुंदर दिसल्या नाही, काय करतायत? त्यांनाही बोलवा. बंदुकीचा नेम धरण्यावर भर देत आहेत महाराणी देवी. छान, असाच सराव चालू ठेवा म्हणावे. आता वेळ आलीये. मरू किंवा मारू या जिद्दीने रणांगणात उतरावे लागेल. सध्या मी त्यांनाही बोलावले म्हणून सांग. त्यांच्या बरोबर तोही ये. महाराणी मुंदरला म्हणाल्या.
जशी आज्ञा महाराणी. मुंदर तिच्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी निघून गेली. महाराणी कसल्या तरी विचारात गढून गेली. सर्व मंडळी खलबतखान्यात जमा झाली.